प्राप्त प्रसंगी शिवसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्वंदे जगद्गुरु तुकोबाराय अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचा निश्चय भक्त सुप्रसिद्ध देवदेव असे तुकोबाराय असून त्या अभंगामध्ये जेणेकरून साधू संतांचंच महत्व सांगितलं. आज संत लीला अमृत ग्रंथाची सांगता आणि सोहळा या निमित्तानं आपण इथं नियोजित केलेली हा सेवा आहे. या सेवेच्या अनुसंधान साध्य साधून या औचित्यामध्ये तुकोबारायचा आणि युक्तीप्रमाणे ठरलेला अभंग आहे. त्या अभंगामध्ये थोडे मी बोलून जाणार आहे. लक्षात भरपूर वेळ झाली. अभंगाची भूमिका पाहण्यापूर्वी आवाज कमी करायचा, जास्त झाला. खालच्या एक नंबर. दुसरा नमस्कार साधूला करतात आणि सेवा करतात. महाराज सेवेला घे सेवेला तुमच्या लागलो अहो स्वामी तुझ्या देवा या बरी न करावा अवरे. ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच मी बोलतो वचने अतिभाविका एका जनाने तुमचा दास त्यांची आस पुरवावी. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका. भगवान पंढरीरायाच्या दरबारामध्ये बाबुल रेड्डी नगर तसंच भाग्यनगर हैदराबाद या परिसरामध्ये चालेला हा अखंड खंडेला जीवन रामकृष्ण नारायण थोडे शांत भरपूर टाइम झाली. मला एक तासभर वेळ द्या. चालेला हा नियोजित कार्यक्रम आणि कार्यक्रमासाठी लाभलेले गुणीजन मंडळी, गायक वादक, मृदंगाचार्य व्यंकट महाराज आमच्या, तसेच गायनाचार्य दत्ता महाराज कुर्लीकर,
सोपान बिराजदार महाराज चिट्टा हे गायनाचार्य आहेत. तसेच वाचक आणि सूचक गोरखनाथ सातभाई, त्रिमकराव नलगे, संतोष जगताप, संतोष मानकरी, दिनेश कोरे, वामनदेव जगताप इंचुलकर, रामराव महाराज वळसंग, सोपान बिराजदार चिट्टा, ज्ञानेश्वर बिराजदार भीमा महाराज गोंडगाव. तसेच या परिसरामध्ये मंदिराला लाभलेले कार्यकर्ते उदयभान कुर्नाळे, वामनदेव जगताप, पांडुरंगराव जाधव, माणिक कुमार इंचुरे, मधुकरराव बिराजदार, आदे बिराजदार, अंबादास कदम, संतोष जगताप, संतोष मानकरी, महेश डुगरे, गोरखनाथ सातभाई, त्र्यंबकराव नलगे, दिनेश कोरे, अंगदराव भालके, अशोक सावरे, राजेंद्र बिराजदार, विनोद शिंदे, दयानंद संगमे, सतीश संगमे, राजकुमार वाडीकर, लक्ष्मणराव बोबडे, निलेश बिराजदार, राजू जाधव, शिवाजी लाळे, ज्ञानेश्वर बिराजदार, रवींद्र नागलगावे, गोरखनाथ कोरे, अनिल लाळे, ज्ञानेश्वर कंटाळे, गणपतराव रासुळे, नारायणराव. तसेच राजेश नवाडे, गणेश कुर्नाळे, नामदेव तोंचरे, सुखदेव बिराजदार, जयराम बिराजदार, केशव गोगळे, विनोद बिराजदार, मचिंद्र रासुळे, पवन वाडेकर, नामदेव कांबळे, सतीश नलगे, राहुल लाळे, सहर्ष इंचुले, ओम मानकरी, नितीन जगताप, महेश पाटील. तसेच महाप्रसाद माणिकराव पुंडलिकराव इंचुले हैदराबाद यांचे महाप्रसाद आहे. तसेच गोपाल काला महाप्रसाद, विष्णू रेड्डी हैदराबाद यांचे महाप्रसाद आहे. असे आता कोणाचं नाव चुकलं असेल तर सांगा. तसेच सगळी या परिसरातली भजनी मंडळ, तसेच आमच्या गावाहून आलेले काही या परिसरात राहणारी भजनी मंडळ, तसेच महाराज आले लाभली सेवेला, तसेच माता भगिनी स्तोत्र वर्ग या सर्वांना एकदा वंदन करतो. सुंदरपैकी असणारा चालेला हा ग्रंथ संत लीला अमृत ग्रंथ. संतांनी काय काय लीला केल्या, काय संतांचा अधिकार आहे, संत या मृत्यू लोकांमध्ये येऊन काय केले, थोडं थोडं बघायचंय. ब्रह्मपूर्ती संत जगी अवतरले, उत्तराया आले दीन जन. लक्षात ठेवा, संत या मृत्यू लोकात येतात आणि मृत्यू लोकांमध्ये कार्य करण्यासाठी येतात, दिनांचा उद्धार करण्यासाठी येतात, स्वतःच्या जीवाला कष्ट देतात नाही. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. जगाच्या कल्याणा संतांच्या होती देह कष्ट किती परोपकारी. तुका म्हणे संत सोशी जगाचे आघात. हे सण करण्यासाठी या मृत्यू लोकात येतात आणि काय काय सण करतात, कशा पद्धतीने करतात, काय अधिकार आहे, थोडं संतांबद्दल बोलायचे मला. मी पहिल्यांदा जिथे आलेला आहे तुमचे दत्त महाराज आवर्जून त्या वेळेला सांगितलं, महाराज काही करा. हुल्लडमध्ये सत्ता चालू आहे. रात्री सुरुवात झाली कालच आणि रात्री माझं कीर्तन होतं तिथं, दत्त महाराज होतेच तिथं. आणि मी सांगितलं महाराज सत्ता चालू आहे माझ्याच हातावरून आणि येता येणार नाही, म्हणजे तुम्ही असाच्या वेळा कार्य केला तर जाऊतच म्हणून आणि बोलून आले. बरं म्हटलं, तुम्ही सगळे असं प्रेम करता, भाविक आहात. आपल्या परिसरातून पोट भरून घेण्यासाठी, जीवन जगण्यासाठी माणूस कुठून कुठेतरी जावं लागतं महाराज. इथे एवढेसे पोट, एवढंच पोट आहे पण याचा बोबाट जास्त नाही. भल्या भल्या पाठ लावलेली आहे पोटाला. बरेचसे माणसं म्हणतात महाराज या पोटासाठी फिरायला गेलो,
तुकोबारा सुद्धा एका ठिकाणी सांगतात, या पोटा काळे मेघा झालो पांगील जना, न सरेची मायबाप भीक नाही खंडन, पुढारा म्हणते एक दया नाही करुणा, स्वान हे लागे पाठी आशा बहु दाते हो दान करा, जाते पंढरपुरा, न्यामद तीर्थवरी दान करा, हा माझा सोयरा. म्हणून या फळासाठी आपण कुठून कुठे येतो. म्हणून आपल्या परिसरात त्यावेळेला भाविक लोक इथं आले आणि आनंदाने त्यावेळेला संत सेवा करतात. महाराज कुठेही जा. लोकमान्य टिळकाने जेलमध्ये टाकलं, म्हणजे जेलमध्ये कारागृहामध्ये त्यावेळेला सांगतात भगवंताचं नामचिंतन केलं. महाराज पूर्व इतिहास काढून पहा. व्यंकट महाराज थोडं छाप द्या. आणि म्हणून जिथे गेला तिथे नामचिंतन करण्यासाठी काय हरकत नाही. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. कुठूनही त्यावेळेला कुठं असाल तिथं त्यावेळेला भगवंताचं नामचिंतन करा. नामचिंतन केल्याने काय होतं महाराज, तर भगवान माझा सोडवतो, म्हणे सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली. मी प्रतिज्ञापूर्वक बोलतो. त्यावेळेला सांगतात गवळ्यासारखं बोलत नाही. तुम्ही भगवंताचं नामचिंतन भावनेनं करा, तुम्हाला भगवान परमात्मा निश्चितपणे सोडवतो. कोणत्याही संकटामध्ये देव उभा मागे पुढे आणि उगवी कोडे संकट, मागे पुढे उभा राहे सांभाळे, आलिया आघात निवारण. म्हणून भगवान परमात्मा सोडवतो. म्हणून त्याच न्यायाप्रमाणे तुम्ही इथं आलात आणि सुंदर कार्यक्रम करायला लागलात आणि आम्हालाही असं मोठ्या मनाने बोलवता. त्यावेळेला कितीतरी तुमचं वर्णन करावं, जेवढं वर्णन करावं तेवढं कमी आहे. परंतु त्यावेळेला आणि वर्णन करत असताना माझ्या एका मुखानं होत नाही. परंतु त्यावेळेला आणि अल्पशा मुखानं त्यावेळेला सांगतात, म्हणे तुमचं वर्णन करून तुम्हाला धन्यता देऊन एक तासभर अभंगावर बोलणार आहे. अभंग 6 कडे अभंग मोठे असं वाटत, अभंग मोठे आहे बाबा. त्यावेळेला रात्रभर त्या अभंगाचं चिंतन करेल काय. अभंग कसं आहे, तुकोबारायचा अभंग म्हणजे नसतं त्यावेळेला असं आहे, जेवढं त्यावेळेला तुम्ही चिंतन कराल तेवढं मोठं आहे आणि जेवढं त्यावेळेला त्याचा आणि संकोचित अर्थ कराल तेवढं लहान आहे. महाराज आपण विचार करू, अनुरेणू या ठोकळा तुका आकाशा. तुकोबाराचा अधिकार जर पाहायला लागलं, आकाशाप्रमाणे व्याप्ती तुकोबारायची आहे. तुकोबाराय सामान्य नाही. मी रात्री बोलून गेलो तुकोबारायबद्दल. तुकोबारायला सामान्य समजायचं नाही महाराज. आणि आपण सामान्य जर समजू तर त्यावेळेला समजा आपल्याकडे अधिकार नाही. अधिकार नसल्यामुळे अज्ञान अवस्थेमध्ये आपण सामान्य समजू. पण तुकोबारायचा अधिकार पहा, एवढा अधिकार आहे. खरं सांगू का तुम्हाला, संसाराचा त्याग केलं, बायका मुलाचं त्याग केलं आणि त्यावेळेला संसाराची राग रांगोळी केली आणि संतांनी त्यावेळेला वेदानं, ऋषी मुनीनं, शास्त्रानं, पुराणानं जे मार्ग दाखवलं त्या मार्गाचं अवलंबन करत आणि सगळ्याला उठवलं महाराज झोपलेल्या जीवाला. संसाराच्या नावे घालून या सुन्न वाढत हा पुण्य धर्म केला. हरी भजने धवळले जग आणि सुकविला लाग कळी काळाचा. म्हणून सर्वांना उठवलं महाराज, उठवलं, जागे केलं, जागे केलं. आता सगळ्यांना प्रमाण माहिती आहे, सगळं ज्ञात आहे, सगळं चिंतन मोठ्या मोठ्याचे केलेले. मी जास्त वाढवत नाही. भगवान परमात्माचा असा त्यावेळा आणि संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि त्यावेळेला पोहोचून तुम्हाला जागे केलेला आहे असं पाहायला सापडतो. आणि त्या तुकोबाराचा अधिकार जर पाहायला लागलं तर त्यावेळेला एकाच प्रमाणामध्ये तुम्हाला सांगतो, रामेश्वर भटाने त्या तुकोबाराची आरती केली म्हणे. आणि आरती करत असताना मने रामेश्वर भट दिजा तुका विष्णू नाही तुकिता तुलने.
Oh